कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही आठवड्यापासून शहरात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे। त्यामध्ये आता आणखी एक घडामोडींची भर पडली असून काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे दिले आहेत। पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आपण हे राजीनामे दिल्याचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी सांगितले असले तरी या राजीनाम्यांनंतर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहेत। सचिन पोटे यांच्यासह ब्लॉक अध्यक्ष शकील खान, प्रवीण साळवे, शहर अध्यक्ष विमल ठक्कर, वैशाली वाघ, मनीषा सर्जिने, संकेत लोके, सचिन भटवेरा, लिओ मेकेनरॉय आदी पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजल्यापासून इथे राजकारणी वातावरण चांगलेच तापले आहे। विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांनी सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्ष भाजपा आणि शिवसेनेमध्ये प्रवासाची मोठी चढओढ दिसून येत आहे। या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी अचानक आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे। त्याचसोबत कल्याण डोंबिवलीतील त्यांच्या इतर समर्थक पदाधिकाऱ्यांनी पक्षातील आपल्या पदांचे राजीनामे पक्षश्रेष्ठींना सादर केले आहेत। कल्याण शहर डोंबिवली जिल्हा काँग्रेस पदाचा राजीनामा देत आहे। आमचे आदरणीय नेते राहुलजी गांधी तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, तसेच आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, तसेच आमचे नेते संजय दत्त साहेब यांच्या सूचनेनुसार तसेच काँग्रेसच्या ध्येय धोरणानुसार ज्या जिल्हाध्यक्षांना ज्या राज्यांमध्ये 5 वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे त्यांनी राजीनामा द्यावा अशा सूचना करण्यात आल्या। त्यानुसार मी आपल्या पदाचा आज राजीनामा देत आहे। बघा, ऑफर तर येत असतात, ते प्रत्येकाला येतात। ऑफर येणं काही मोठी गोष्ट नाही आहे। निवडणुकीच्या तोंडांवर सर्वच लोकांना ऑफर येतात। माझ्यासोबत माझे 6 ब्लॉक अध्यक्ष 5 ब्लॉक अध्यक्ष आहेत, त्यांना मी कुठलाही दबाव टाकला नाही, पण त्यांनाही 5 वर्षापेक्षा अधिक काळ झाल्यामुळे त्या ध्येय धोरणानुसार त्यांनी राजीनामा दिलेला आहे। मी कुठल्याही नंदनवनात नाही, मी आनंदवनात आहे। जे काम करून मला समाधान मिळतं, आनंद मिळतो, त्या आनंदवनात आहे। मी कुठल्याही नंदनवनात नाही, कुठला सूचक नाका पण नाही, चक्की नाका पण नाही। जे सांगितलं हा नाराजीनामा नाही, हा स्वतःहून दिलेला राजीनामा आहे। निवडणुकीच्या तोंडावर मी राजीनामा देत नाहीये। ध्येय धोरणानुसार काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार मला हा राजीनामा द्यायला सांगितला। मी प्रोटोकॉल पाळणारा माणूस आहे, त्या प्रोटोकॉलच्या अंतर्गत मी माझा राजीनामा दिला। आता निवडणूक आली आहे, काँग्रेस पक्ष हा फार मोठा पक्ष आहे, अनेक वर्षापासून अनेक कार्यकर्ते पक्षामध्ये काम करत आहे। आता कुणाला संधी द्यायची हा वरिष्ठांचा प्रश्न आहे, त्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही। ते ज्याला जबाबदारी देतील त्यांच्याबरोबर काम करू, भविष्यामध्ये देखील काँग्रेस पक्षाचं काम करू। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।